नमस्कार मंडळी, तर मी नम्रता राऊत, तुमचं स्वागत आहे नमतन्स YouTube चॅनलवरती। तर आज आम्ही जातोय विरारचे बीचेस एक्सप्लोर करायला, तर तुम्ही पण नक्कीच एक्साइटेड असाल। स्टे ट्यून, बाय बाय। बीच साइडचा रोड बघून असं वाटत होतं की मी गावालाच आली आणि तिकडे एक खूप चांगलं होतं की प्रत्येकाचे आपापले बंगले होते जे खूप सुंदर होते। इथे ऊन तर खूप जास्तच आहे, पण इथे झाडं असल्यामुळे ते ऊन आपल्याला जाणवत नाहीये। फेस टॅन व्हायला नाही पाहिजे म्हणून मी तोंडाला बांधलं, बट स्टिल मी एन्जॉय करते कारण की ते थंडावा आहे ॲटलीस्ट। इकडचा व्ह्यू पण एवढा मस्त होता की पुलाच्या दोन्ही साईडला पण पाणी होतं आणि ऊन असून सुद्धा लागत नव्हतं कारण की तिकडे एवढी झाडं होती, फक्त थंड हवा जाणवत होती। ऊन फक्त दिसत होतं पण ते अंगाला लागत नव्हतं आणि किनाऱ्याला लोकांची घरं पण होती, नारळाची झाडं होती। तर लोकांना काय मस्त वाटत असेल यार। मला तर असं वाटतं की सगळ्यात श्रीमंत हीच लोक आहेत। तर आम्ही फायनली पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनवरती, जो होता कळंब बीच। तिथे आम्हाला भरायचा होता टोल, जो की होता ग्रामपंचायतचा आणि होता 5 रुपये। पण काय करणार की त्यांचं सर्व्हर होतं डाऊन, म्हणून मी काढले माझ्या बॅगेतले 5 रुपये, टोल भरला आणि मी पुढे निघालो। नंतर पुढे बघतो तर काय, रस्त्यात तर खड्डेच्या खड्डे होते। अरे भाई, तुम्ही आमच्याकडून 5-5 रुपये घेताय, तुमच्याकडे तर खूप पैसे होत असेल, तर प्लीज ते खड्डे बुजवा, कारण की आमची गाडी त्या खड्ड्यात जाऊन जाऊन खराब होते। आणि फायनली आमच्या समोर आलेला आहे कळंब बीच, जो खरंच खूप जास्त सुंदर आहे। लास्ट टाइम आम्ही इथे घोड्यावरती, उंटावरती, सगळ्यावरती बसलेलो होतो, पण इथे आम्हाला गाडीच आतमध्ये जाऊन देत नव्हते असं आम्हाला दिसत होतं, कारण की दोन्ही साईडला सगळीकडे गाड्या लावलेल्या होत्या। म्हणून आम्ही उतरलो आणि बघतो तर काय की खरंच पूर्ण किनाऱ्यापर्यंत पाणी आलेलं होतं आणि ते जे होतं ना, ते खूप सुंदर दृश्य होतं। असं वाटलं की बरं झालो यार आज आम्ही इथे आलो। जिकडे बघू तिकडे पाणीच दिसत होतं आणि छोटी छोटी मुलं एवढ्या मोठ्या समुद्राच्या पाण्यामध्ये चड्ड्या बिड्ड्यांवरती जात होती। आणि हुशार केतन, त्याला माहितीच नाही की ही स्कूटी आहे, याच्या डिक्कीमध्ये आपण हेल्मेट ठेवू शकतो, तो तसंच घेऊन आला। मग परत हेल्मेट घेतलं आणि परत डिक्कीत ठेवायला आली। नम्रता, कसं वाटतंय तुला? म्हणजे ऍक्च्युली मला हे विचारायचं की त्या दिवशी ती समोरची बोट होती तिथपर्यंत पाणी होतं आणि आज बघ पण खूप पुढे पाणी होतं। आम्ही लोक इथून चालत चालत गेलेलो, इथून आम्ही लोक उंटावरती बसलो, इथे घोडे होते, सायकल होती, इथे सगळ्या राईड्स होत्या। आम्ही लोक बोटीतून जाण्यासाठी त्या लोकांनी आम्हाला 300 रुपये सांगितलेले, म्हणून आम्ही लोक गेलो नव्हतो। पण पुढे आज तर बोटीत जायची पण गरज नाही, इथंच पाणी आहे। आणि त्या दिवशी ही जी बोट आहे ना, तिथपर्यंत पाणी नव्हतंच, आज बघा किती पाणी येते। तर गाईस, तुम्ही जो माझ्या मागे बघताय तो आहे कळंब बीच। तुम्ही पूर्ण बघू शकता की पूर्ण इथपर्यंत पाणी आलंय आणि खरंच आपलं बीच आहे ते पण ते तुम्हाला दाखवते की ते कुठे आहेत आणि ते कसे आहेत। बाय। तर गाईस, आता आपण जाणार आहोत राजवाडी बीच बघायला आणि इथे आपल्याकडे कळंबोली बीच समोर वॉशरूम पण स्वतःच करायला लागले रे। तर तुला मी घेऊन आले की नाही चांगल्या ठिकाणी फिरायला? आवडलं की नाही? आवडलं, चल रे। मी नंतर बोलतो, मला असं नाही। इधर भी खाई, इधर भी खाई। अब देखो हम लोग कैसे गाड़ी चला रहे हैं, कैसे खाई है और इधर भी खाई है। तो मैं ऐसा गया, खाना देखो इधर भी खाई उधर भी खाई, और मैं बच गया। हमने कर दिखाया। तर तुम्ही केतनची ओव्हर ॲक्टिंग बघितलीच असेल, जी आम्ही खड्ड्यांच्या पुलावरून केतनने मला कसं वाचवलंय। आणि त्याच्यानंतर आता मग पुढे पोहोचलो आहोत राजवाडी बीचला, ज्याचा रूट खरंच खूप जास्त सुंदर आहे। आणि मला असं वाटलं त्या कळंब बीचला जाण्यापेक्षा राजवाडी बीचवर आलेलं परवडेल, कारण की तिकडे 5 रुपयाचा ग्रामपंचायत पास द्यावा लागतोय
आणि ते देऊन सुद्धा तुम्हाला तिथे खड्डेच भेटणार आहे. तर त्याच्यापेक्षा हे बेटर आहे की तुम्हाला पैसे पण नाही द्यायचे बट स्टील तुम्हाला व्ह्यू पण बघायला भेटतोय. जिकडे तुमचं बीच पण आहे जे तिथेच बघायला भेटलं ते सेम इथे आपल्याला बघायला भेटणार आहे. तर हा आपला आहे सेकंड बीच, राजवाडी बीच. तुम्ही बघू शकता तिकडे बीचवरती आपल्याला जायला पण जागा नव्हती, पण इथे ॲटलिस्ट पाणी कमी असल्यामुळे आपण खाली जाऊ शकतो. जे की आम्ही असा विचार केलेला की आम्ही सगळे बीच असं बीच साईडने जाऊन जाऊन कंप्लीट करू, पण आमचा प्लॅन फ्लॉप झाला आहे आणि आम्ही त्या पाय रोड चाललो. तर काहीच आपल्या सगळ्यांना असं वाटतं की विरारला काहीच नाही आहे, पण विरारमध्ये पण खूप सगळं बघण्यासारखं आहे. आपण तो फर्स्ट बीच बघितला, आता आपण राजवाडी सेकंड बीच बघतो आणि अजून 3-4 बीच बघणार आहे. त्याच्यामुळे जे लोक बोलतात की विरार खूप लांब आहे, माझं एवढं सुंदर मी गाणी बोलत होती आणि केतनचं चालू होतं की अरे इथे सुरूची झाड आहेत, सुरूची झाड आहेत, त्या सुरूच्या झाडांचा व्हिडिओ काढ. अरे भाई किती व्हिडिओ काढू, एक तर माझ्या पोटात लागली भूक, कावळे ओरडायला लागलेत आणि याचं चालू आहे सुरूच्या झाडांचा फोटो काढ. आणि या साईडला बीच, या साईडला सुरूची झाडं, ज्याचा केतनला व्ह्यू हवा होता आणि जो मी खरंच शूट केलेला आहे. भाई मला खूप भूक लागलेली पण तिथे चांगलं हॉटेल आम्हाला दिसतच नव्हतं आणि मग तिथे केतनला असं वाटलं की अरे आपण आलोय वाटतं थर्ड बीचला, म्हणून केतनने गाडी थांबवली आणि मला उतरवलं आणि बघतो तर काय पुढे उंट होते, जे की लास्ट टाइम मी उंटांवरती बसली होती आणि इथे पाणी कमी होतं म्हणून उंट बिचारे त्यांच्या जागेवरती येऊन थांबले होते. पण केतनने मला बसवलं, मला गपचूप चल. केतनने मला इथे उतरवलेलं, त्याला असं वाटलं की बीच आलाय दुसरावाला, थर्डवाला, पण स्वतःच विसरला आणि मला बोलते तुम्हाला इथे का थांबवलंयस, तिकडे विचारलंय ना किती प्राइजेस आहेत. 500 आणि 700 रुपये एका माणसाचे. इकडे मला 2-3 रिसॉर्ट दिसले, मग मला असं झालं की अरे यार मला पण जायचंय, मम्मीला घेऊन येईल नेक्स्ट संडेला. केतनला विचारत होती अरे जाऊन विचार तिथे किती प्राइजेस आहेत. तो जातच नव्हता. मग जेव्हा माझं तोंड वाकडा झालं तेव्हा केतन बोला थांबतो भाई आणि मी जातो विचारायला. आणि मग केतन गेला, तिथे विचारलं हे ते असं तसं सगळं केलं शहाणपणा आणि नंतर तिथून आला. तर बघूया केतनला काय सांगितलंय त्यांनी. काय बोलले? ते म्हणाले 500 रुपये. खरं सांग, विथ फूड विदाउट फूड. सकाळी 9 वाजता यायचं, संध्याकाळी 5 वाजता आहोत. कोणा पाहिजे मस्का मारतो बघ काय नको. तर तुम्ही कोणत्या रिसॉर्टला गेलेला आहात आणि विरारचं कोणतं रिसॉर्ट बेस्ट आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आम्ही पुढे गेलो जेवायला. आम्हाला एक चांगलं हॉटेल दिसलं, जे वाटलं की खरंच आपल्या घरगुती जेवणासारखं असेल म्हणून आम्ही तिथे थांबलो. तर केतन विचार करत होता भाई मी काय खाऊ, कोणती गोष्ट अशी आहे जी माझं पोट भरवेल. म्हणून केतन सगळीकडे बघत होता. आम्ही ऑर्डर दिली पण केतनचं लक्ष सगळीकडे फिरत होतं. अरे किती सुंदर डिशेस आहेत, अजून मी काय मागवू शकतो का. फायनली आमचं जेवण आलेलं आहे आणि मी मागवलेली आहे चिकन थाली, केतनने मागवलेली आहे प्रॉन्स थाली आणि भाकऱ्या तांदळाच्या, जे सगळ्यांच्याच खूप जास्त फेवरेट आहेत. आम्ही चमचमीत खाल्लं आणि तिथून आम्ही निघालो. तर आम्हाला जायचं होतं बीचवरती आणि केतनला मॅप मी सांगत होती, म्हणून मी मॅप किती सुंदर प्रकारे सांगितलं असेल हे तुम्हाला दिसतंच आहे. बीचला जायचं आणि आम्ही कुठे येऊन पोचलो ते तुम्हीच बघा. तिथे पोचलो आणि मी बघते तर काय खूप सुंदर दृश्य मला दिसत होतं, जे होते सुक्के बोंबील. आणि माझे तर ते फेवरेट आहेत, तुमचे पण आहेत का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सुक्या बोंबलाची चटणी कोणाकोणाला आवडते ते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्यासाठी खरंच एक नवीन एक्सपिरियन्स होता. तुम्हाला कसं वाटतोय? हे खूप सुंदर दिसतंय, पण त्याच्या अगोदर तुम्ही मला अर्नाळा 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 असं 5 वेळा कंटिन्यू बोलून दाखवा आणि मग माझ्यावरती हसा. आलेलो आहोत अर्नाळा बीचला. तुम्ही बघू शकता की अर्नाळा फोर्ट आपण बोलतो तर ते तिकडे समोर आहे आणि तिकडे जाण्यासाठी आपल्याला इकडून बोटी येतात. बोटीमध्ये आपल्याला बसावं लागतं आणि ह्या बोटी ज्या आहेत त्या आपल्याला अर्नाळा बीचच्या इथे सोडतात, अर्नाळा फोर्टच्या इथे सोडतात. आणि इकडे तुम्ही बघू शकता सगळे बोंबील वगैरे सगळे लावलेले आहेत. जर तुम्हाला अर्नाळा बीचला जायचं असेल तर तुम्हाला आधी इथे यावं लागेल. इथे बसावं लागेल आणि बोटी आपल्याला तिकडे सोडतात. तिथून परत मला आपल्याला जायचं आहे. आपल्याला लेट झालं म्हणून आम्ही आज जात नाही आहोत, बट नेक्स्ट टाइम आम्ही नक्की जाऊ. सो स्टे ट्यून. बाय बाय. ह्या बोटी किती सुंदर दिसत आहेत यार. आणि ह्याच्यावरती काम करणारे मच्छीमार, खरंच त्या लोकांना हॅट्स ऑफ आहे. एवढ्या मोठ्या समुद्रात एवढ्या मोठमोठ्या बोटी घेऊन ते लोक जे जात आहेत आणि जे काम करतात आणि आपल्यासाठी मस्त मच्छी घेऊन येतात, हे खरंच खूप सुंदर आहे आणि त्यांना मी खरंच हॅट्स ऑफ करते.
तर मी केतनला खूप जास्त इरिटेट केलेलं होतं, म्हणून केतन मला बोलला की थांब बाळा, मी तुझ्यासाठी एक गोळा घेऊन येतो. आणि तो स्वतःसाठी आणि माझ्यासाठी गोळा आणायला गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही बनवणार आहोत आमच्या रील्स, ज्या खूप दिवस झाले आम्ही लोकांनी शूट केलेल्या नाही आहेत. केतन माझ्यासाठी घेऊन आला मिक्स गोळा, आणि आता मी गोळा खाते आणि मस्त मस्त रील्स बनवते. मुलींसोबत आल्यावरती असंच होतं. बिचारा केतन कसा बसलाय यार.